गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय। मात्र याच मुद्द्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली। बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार अशी माहिती वनमंत्री गणेश नाईकांनी दिली। तर उगाच काहीही बोलून विषय सुटत नाही अशी टीका आमदार रोहित पवारांनी त्यावर केली आहे। आता एकूणच केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली, पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही 5 बिबट्यांची करा आणि ती पण 3 वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा। ती गरज नाही। आम्ही सुरुवात केलेली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगाने समतोल आणण्याच्या अनुषंगाने संतती नियमनाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारने पाठवला जाईल। बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो। याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे। ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे। पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ। जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले, तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत। सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे? मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का? त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का? कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे। पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। आमचे मुख्यमंत्री दमदार आहे। त्यांनी त्यांच्या नेतृत्वात कमीत कमी पहिल्या वर्षभरात 500 तरी नसबंदी करण्याचा विषय केला पाहिजे। सन्माननीय सोनवणे आमदार साहेबांनी एक चांगली सूचना केली होती की कमीत कमी 1000चे रेस्क्यू किंवा बिबट सफारी केलं पाहिजे। 1000चं केल्याने तरी 500 नर 500 माद्या या 2 अलग ठिकाणी ठेवण्याच्या बाबतीमध्ये विचार करता येईल, परवानगी घेता येईल। देशामध्ये इतर राज्यांच्या जंगलात बिबट पाहिजे असेल तर ते पाठवले पाहिजे। जे बिबट पिंजऱ्यात बंद आहे ते विविध झू मध्ये दिले पाहिजे। अशा पद्धतीने काही काम केलं तर आपण याच्यावर नियंत्रण करू शकू।